मी श्रुती ज्योतिषीन खातू पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. सो आज आहे 27 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थी आणि सगळ्यांच्याच घरी बाप्पा बसलेले आहेत. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण जाणार आहोत मुंबईतल्या गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी. सो जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं आपण ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा ब्लॉग अजिबात स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा. सो स्टे ट्यून्ड. आत्ता वाजलेले आहे सकाळचे 5:30 आणि आपण आता निघणार आहोत. लवकरच जाणार आहोत कारण की आपल्याला लालबागच्या राजाचं पण दर्शन करायचं आहे. बघूया कसं काय होत आहे, चरणस्पर्श होत आहेत की मुखदर्शन होत आहे. मी तुम्हाला नक्की दाखवेन ह्या ब्लॉगमध्ये. तुम्ही स्किप करू नका, तुम्हीसुद्धा दर्शन करा. सो स्टे ट्यून्ड. One hour later. A few moments later. तर आम्ही इकडे आलो आहे लालबागच्या राजाला. तर थोडी गडबडी झाली आहे. एखादा आमच्या काकांना आयडी भेटला नाही त्याच्यामुळे जरा करून घेऊ का, नंतर बोलू. ठीक आहे. तर आम्ही नाही येणार, माहिती आहे. तो माईक घेतला पाहिजे होता. आज देशभरात गणेश चतुर्थीचा जल्लोष सुरू आहे, परंतु मुंबईमध्ये राजाचं दर्शन करण्यासाठी सर्वच जण आतुरले आहेत. लालबागचा राजा म्हणजे श्रद्धेचे दरबार आहे. लालबागचा राजाचं नाव घेताच हृदय श्रद्धेने झुकतं. पण माहिती आहे का ह्या राजाच्या जन्मामागे हृदयद्रावक कहाणी आहे. 19व्या दशक गिरगावमध्ये 130 कापड गिरण्यांनी गजबजलेलं साम्राज्य. पण 1932 मध्ये सगळं थांबलं. बाजार बंद पडला. हजारो हातांना काम नाही. विशेषतः मच्छीमार समाजाला मोठा फटका बसला. तेव्हा त्यांनी एक नवस केला, बाप्पा काम परत मिळालं तर दरवर्षी तुझा उत्सव थाटात साजरा करू. आणि चमत्कार घडला. बाजार पुन्हा उभा राहिला आणि उगम झाला नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा. तो केवळ गणपती नाही तर लाखो मनांचा आधार आहे. जिथे लाखो हात जोडले जातात आणि लाखो मनांना एकच मागणी असते, बाप्पा माझी इच्छा पूर्ण कर. कळकळीची प्रार्थना आणि बाप्पाचा आशीर्वाद हेच ते सुख. दिसतच नाहीस तू. आलो सर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे ही क्षण
A few moments later. ते तिरुपतीचं काय माहिती. A few moments later. A few moments later. आता गेलेलो ते जस्ट आमचं तेच बोलू. काय जस्ट आमचं आता काळा चौकीचा गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत बदक चॉलला आणि तो सुद्धा गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही बघा. सो स्टे ट्यून. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ही गोष्ट आहे त्रेतायुगामधली, जेव्हा रावण त्यांच्या आईसाठी कैलास पर्वत आणायला जातो आणि कैलास पर्वतावर जाऊन घोर तपस्या करतो. तपस्या करून पण महादेव प्रकट नाही होत, कारण का त्यांना माहीत असतं की रावण काय मागणार आहे ते. तर मग त्यानंतर रावण आपलं एक एक शीर शिवजींना अर्पण करू लागतो. तर हे पाहून शिवजी प्रकट होतात आणि मग शिवजी त्यांना वर मागायला सांगतात. तर ते वर असं असतं की रावण त्यांच्या आईसाठी कैलास पर्वत मागत असतात, जेणेकरून त्यांना कैलास पर्वतामध्ये स्थान भेटेल. तर शिवजी बोलतात की त्यासाठी कैलास पर्वताची काहीच गरज नाही. मग शिवजी आपला आत्मलिंग काढून रावणाला देतात आणि बोलतात की हे शिवच्या समान आहे आणि त्यासोबत सांगतात की हे आत्मलिंग लंकेत पोचेपर्यंत खाली कुठेच ठेवू नकोस, आणि जिथे कुठे ठेवणार तिथे स्थापित होऊन जाईल. तर रावण ठीक आहे बोलून लंकेच्या दिशेने निघतो. तर हे सर्व समजल्यावरती गणपती बाप्पा मदत करायला तयार होतात आणि तोपर्यंत रावण गोकर्णाला पोचतो आणि सर्व ठरल्याप्रमाणे बाप्पा गुराख्याच्या मुलाचं रूप घेऊन रावणासमोर येतात आणि त्यानंतर विष्णूजी आपल्या सुदर्शन चक्राने सूर्याचे किरणे झाकतात. मग रावणाला वाटतं की संध्याकाळ झाली आणि रावण ब्राह्मण असल्यामुळे संध्याकाळी स्नान करून पूजा करतात आणि संध्या स्नान करायला जात असता गणपती बाप्पा समोर येतात आणि ते आत्मलिंग रावण बाप्पाकडे धरायला देतो. बाप्पा बोलतात की हे खूप जड आहे, तर मग मी 3 वेळा हाक मारणार, जर तू आला नाहीस तर मी हे लिंग खाली ठेवून देणार. तर बाप्पा पटापट 3 वेळा हाक मारतात आणि लिंग खाली ठेवून देतात. हे बघता रावण रागारागात येऊन बाप्पांना मारू लागतो
म्हणजेच गुराखाच्या मुलाला मारू लागतो. आणि मग संतुलन बिघडलेला रावण लिंगाकडे येऊन खूप ताकदीने लिंग खेचू लागतो, जेणेकरून ते त्यामुळे त्या लिंगाचा पूर्ण आकार चेंज होतो आणि ते गायीच्या कानासारखं दिसू लागतं. तर मग त्यालाच बोलतात गोकर्ण. गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान. फायनली आता आमचे सगळे गणपती फिरून झालेले आहेत. तुम्हाला माझा आवाज येतो माहिती नाही, पण आता आम्ही चाललो आहोत नेक्स्ट प्लेसला. सो स्टे. 1 hour later. सो आता आपण आलो आहोत परेल स्टेशनजवळ आणि तिकडचे काही गणपती आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत. लालबागच्या राजाचं दर्शन आणि तिकडचे आजूबाजूचे सगळे गणपती आपले एक्सप्लोअर करून झालेले आहेत. सो आता आपण बघूयात परेलमध्ये. सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा. स्टे ट्यून. सो हे गाईज आता आपण जात आहोत परेलच्या महाराजाचं दर्शन करण्यासाठी. सो आता आपण आहोत परेलमध्ये आणि परेलचे काही गणपती आपण एक्सप्लोअर करणार आहोत आता. सो फर्स्ट आपण चाललो आहोत परेलच्या महाराजाचं दर्शन करायला. त्याच्यानंतर बघूया कुठे जातो. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा. सो जस्ट आताच परेलच्या महाराजाचं दर्शन झालेलं आहे आणि हा व्लॉग कसा वाटला हा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टाटा, टेक केअर, सी यू.